राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची वाट बघत होते। अखेर त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे। स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। देवेंद्र फडणवीसजी साहेब यांनी आज डायरेक्ट तारीख जाहीर करून टाकली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आता आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लई लांब तारीख नाही तर आजच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। 9वा हप्ता रखडला होता, तुम्हाला माहीत असेल। आता राज्य सरकारने वितरणावर शिक्कामोर्तब केला आहे आणि वाटप आता सुरू झालं आहे। शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे हरकत पडणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, परंतु सर्वात मोठी अडचण ही आहे की आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार नाही, तर आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की आता याचं कारण देखील समोर आलं आहे। तुम्हाला माहीत आहे, जेव्हा कधी PM किसान योजनेचा हप्ता वितरित होत असतो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होतो, तेव्हा सर्वात प्रथम टप्प्याटप्प्याने वाटप सुरू होते, नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होते। आता शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली आहे आणि पहिला टप्पा आज वाटप केला जात आहे। उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये, असं करून एकूण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता घेण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता या हप्त्यासाठी पात्र नेमकं कोण असणार हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे व्हिडिओ बघून कंटाळले असणार। भरपूर दिवसापासून असं सांगितलं जात होतं की नमोचा हप्ता आज येईल, नमोचा हप्ता उद्या येईल, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र जमा झाला नव्हता। आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला असेल, लक्षामध्ये घ्या, तर मग तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता नक्कीच येणार आहे। किंवा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये आला असेल तरी पण कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा होईल। म्हणजे की पात्रता तीच आहे। जर मागच्या वेळी तुमच्या खात्यामध्ये PM किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। हा निर्णय आता डायरेक्ट शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहे। बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर जर आपण जिल्ह्यांच्या यादीचा विचार केला तर यामध्ये यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून तेथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लक्षामध्ये घ्या, जो की रखडला होता, तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याची दाट शक्यता आज स्वतः राज्य सरकारने सांगितले आहे व सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा वर्तवण्यात आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट शिक्कामोर्तब झाला आहे आणि सह्या सुद्धा झालेल्या आहे। आता सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की 3,000 रुपये मिळणार आहे, तर नाही शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेमध्ये आतापर्यंत तरी वाढ झालेली नाही, फक्त 2,000 रुपयाचा प्रत्येकी हप्ता आहे।
तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील टप्प्यामध्ये आता लक्षामध्ये घ्या, सरकारने पुढील जिल्हे सांगितले, त्यामध्ये बुलढाणा आणि अकोला. बघा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यातच लाभ दिला जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरविण्यामध्ये आले असून सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले आहे. आता बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील ही सुवर्ण संधी असून ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, नमो शेतकरी योजनेची नियमावली अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांनाच नमोचा हप्ता दिला जाईल. तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या बँक खात्याची KYC अपूर्ण असेल ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमचा हप्ता पुन्हा एकदा रखडू शकतो. सरकारच्या माध्यमातून काही नियम घालण्यामध्ये आले आहे. हे नियम अतिशय कडक आहे आणि या नियमांचं पालन न केल्यास तुमचा हप्ता पुन्हा एकदा रखडू शकतो. आता बघा, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळत होता, केवळ त्या शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता पण मिळणार आहे. वितरण आता या जिल्ह्यामध्ये पार केलं जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे, अशा शेतकरी बांधवांना मात्र अडचणी निर्माण होणार आहे. तुमचं उत्पन्न कमीत कमी 2,30,000 किंवा 60,000 रुपये असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार. बघा, सरकारचे नियम अतिशय महत्त्वाचे आहे आणि केवळ गरजू शेतकरी बांधवांनाच लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. राज्य सरकारने सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत का होईना या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन केलं आहे, जेणेकरून कोणताही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकरी बांधवांपर्यंत रक्कम पोचेल. ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड अपडेट केलं आहे त्यांना हे पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे पुढील भागाचा जर आपण विचार केला तर बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा लाभ जमा करण्यामध्ये येत असेल. शेतकरी बांधवांनो, जर तुमचे खाते राष्ट्रीयकृत बँकामध्ये असेल त्यांना निधी वितरणामध्ये अधिक गती बघायला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केली असून या जिल्ह्यामध्ये व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जाईल. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. आता कोणती तांत्रिक पडताळणी, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वाटप केलं जात आहे. तुम्हाला माहीत आहे, आता डीबीटीला मर्यादा असल्यामुळे एकदा बटन दाबले की लगेच तुमच्या खात्यामध्ये अजिबात वितरण होत नाही. थोडासा टायमिंग लागत असतो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असल्यामुळे अगोदर या ठिकाणी तपासणी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण पूर्ण झालं, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही झालं, त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचा विचार करण्यामध्ये येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली कीच तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आणि हे वितरण कधीपर्यंत चालणार हे पण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हे वितरण रात्रीपर्यंत चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त चिंता करण्याची आता गरज उरली नाही. परंतु यादी पाहणं मात्र अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे. तर मग पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर बघा, या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागामधील शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. तुम्ही तुमची अधिकृत पोर्टलवर जाऊन
पात्रता तपासून घ्या. कारण शेतकरी बांधवांनो, पात्रता आपण सांगितले आहे, तुमचं स्टेटस सुद्धा तुम्ही तपासू शकता. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये करण्यामध्ये आली आहे त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे चारचाकी वाहन नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या निवडीबाबत जर बोलायचे जर झाले तर आता लक्षामध्ये घ्या, यवतमाळमधील कोणत्याही बँका असो, लक्षामध्ये घ्या, आपण स्पष्टपणे बँकेचं नाव घेणार नाही, परंतु जर सांगायचं जर झालं तर पोस्ट ऑफिस बँक आणि महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये सर्वात अगोदर लाभ जमा करण्यामध्ये येणार. यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा या भागामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता अडचण नाही, कारण योजनेचा हप्ता जमा करण्याचं काम सरकार आता करत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडला होता? बघा, याचं मुख्य कारण म्हणजे या भागामधील तांत्रिक डेटा अपडेट नव्हता आणि तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक महिन्याभरापासून कर्जमाफी सुरू होती. आता कर्जमाफीचं काम पूर्ण झालं, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेकडे सरकारचं लक्ष वळवलं आहे. आता लक्षामध्ये घ्या, बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रखडला होता. मात्र आता आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी पाठविण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावे, जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला मेसेज येईल. राज्य सरकारने हे 2,000 रुपये थेट तुमच्या हातामध्ये येण्यासाठी आता केवळ काही तासाचा टायमिंग शिल्लक राहिला आहे. मग तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमाच होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे या पहिल्या टप्प्याची यादी पाहता अमरावती जिल्ह्याचा पण समावेश आहे, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा पण समावेश आहे. यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू जिल्ह्यांना सरकारने आता प्राधान्य दिलं आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुम्हाला माहीत आहे या भागामध्ये पाऊस खूप कमी आहे, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आणि या भागामधील शेतकरी बांधवांना आता लाभ दिला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि खाते सक्रिय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अद्याप लाभ भेटला नाही त्यांनी घाबरून न जाता थोडासा धीर धरावा, कारण टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण पूर्ण करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या की सरकारने तर या ठिकाणी वितरण प्रक्रिया सुरू केली, परंतु जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.